नमस्कार. सुनील माने बागी सोच या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम जसे वाजू लागलेत तसे राजकीय पटलावर वेगवेगळ्या नेत्यांची एंट्री, काही लोकांची एक्झिट, सगळी सरमिसळ चालू झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकछत्री पद्धतीने निवडणुका लढवल्या. त्यांची महाजनादेश यात्राही त्यांनी विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सर्वत्र काढली आणि लोकांकडं माजी मुख्यमंत्री पदावर त्यावेळी होते. इलेक्शन लागल्यानंतर ते माजी मुख्यमंत्री म्हणून सर्व राज्यभर फिरून त्यांनी आपल्या सभा घेत, काम सांगत मतं मागितली. पण अवघ्या 5 वर्षात ही परिस्थिती पूर्ण 360 डिग्रीमध्ये उलटी झाली. मला आठवतंय की विदर्भातल्या फक्त काही जिल्ह्यांपुरतं, निवडक जिल्ह्यांपुरतं, ज्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय माजी अध्यक्षांना माननीय नितीनजी गडकरी यांना अवघ्या विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये सभा घेण्यासाठी सांगण्यात आलं मागच्या विधानसभा निवडणुकीत, त्याच माननीय नितीन गडकरी साहेबांना आत्ता महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्र फिरून सर्व सूत्र आपल्या हातात घेऊन किमान महिनाभर द्या अशी विनंती करायची वेळ भारतीय जनता पक्षावर आली. राज्याच्या भाजपने तशी त्यांना विनंती केली आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलं की गडकरी साहेब 1 महिना आम्हाला देणार आहे. दुर्दैवाने राजकारणात अशी जी काय अदलाबदली होते, नेतृत्वाची बदली जी काय केली जाते, ती या महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यासाठी अतिशय नामुष्कीची आहे. का झालं असं हे सर्व राजकीय जाणकारांनी, सर्वसामान्य लोकांनी आणि प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे. गेल्या काही दिवसात दिल्लीत जे वातावरण आहे, मी दिल्लीतल्या ज्या आमच्या सहकारी मित्र, तज्ज्ञ, राजकीय क्षेत्रात काम करणारे पत्रकार यांच्याशी बोलतो, तर महाराष्ट्र संदर्भात जेव्हा जी चर्चा येते ती देवेंद्रजी फडणवीस यांच्याबाबत अतिशय निगेटिव्ह पद्धतीने येते. कारण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून हातात सत्ता घेतल्यानंतर ज्या आपल्या सहकाऱ्यांना पद्धतशीरपणे संपवलं असं त्यांनी जे काही परिस्थितीनुसार जे काही तयार केलं वातावरण, त्यामुळे भाजप ज्यांनी वाढवली, ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या पार्टीसाठी, ते सर्व नेते नाराज झालेले आहेत. त्यामुळे एक ना एक दिवस हे होणार होतं. देवेंद्रजी एकटे पडणार होते. खडसे साहेबांसारखं एक उदाहरण घेऊया, ज्यांनी उत्तर महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात, मराठवाड्यात फिरून हा पक्ष वाढवला. त्यांना आत्ता भाजपत जायचं होतं लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर, पण त्यांना भाजपत एंट्री दिली नाही म्हणून ते आता स्वतः त्रागा करतायत. ते धड भाजपत नाहीत किंवा राष्ट्रवादीत नाहीत अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली. या खडसे साहेबांना अटक करण्यापर्यंतची परिस्थिती फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात झाली. हे सगळी उदाहरणं याच्यासाठी सांगितली जातात की जी अडचण या पक्षाला आता भेडसावते त्याचं कारण हे आहे की हाताळणी. त्यामुळे दिल्लीतून जो निर्णय झाला आहे की फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या निवडणुका लढवल्या जाणार नाहीत, त्याचंच कारण असं आहे की माजी प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एक समिती बनवून ती संचालन समिती निवडणुकांचं पूर्ण संचालन करेल. प्रचार समितीचं काम आधीच रावसाहेब दानवे यांच्याकडे देऊन टाकलंय. आत्ता गडकरी साहेबांची एंट्री झाली. याचा अर्थ फडणवीसांचा जो एकछत्री अंमल या राज्यात होता तो गडकरींच्या या नव्या प्रवेशामुळं संपत चाललाय, हे याचं लक्षण आहे. फडणवीस साहेब दिल्लीत जाणार की महाराष्ट्रात राहणार हा प्रश्न अलहिदा, पण केंद्रीय भाजपने जे ही इंडिकेशन्स दिलेत, आधीपासून त्यांनी ज्या पद्धतीने हे हाताळणी केली, त्याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रात भाजप सत्ता आणू शकत नाही. आत्ता 50 ते 60 दरम्यानच ज्या जागा आहेत त्याचं कारण कोण आहे, तर आत्तापर्यंतची भाजपची जी हाताळणी आहे आणि तीही प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांनी जी केली ती या पक्षाला घात आणणारी आहे. अन्य पक्षांमध्ये, अन्य राजकीय व्यवस्थांमध्ये जे गढूळ वातावरण निर्माण केलं आहे त्याचं कारणही, त्याचं खापरही आता स्वाभाविकपणे फडणवीस साहेबांवर फोडलं जाणार आहे. कारण त्यांची हाताळणी आहे ही त्यामुळंच सांगितली गेली. महाराष्ट्राच्या भाजपत जी काही सुंदोपसुंदी चालू आहे, अंतर्गत लाथाळ्या चालू आहेत आणि कोणीही नेता कुठलीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. त्यामुळं निश्चितच भाजपचा पराभव, जसा हरियाणात आता मी पाहतो, कोणीही तिथं सक्षम नेतृत्व नाही, एकमेकांवर ढकलण्याची परिस्थिती आहे.
तिथल्या कॅबिनेट मंत्र्यांनी शिव्या देत भाजपत राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षांची वाट धरली, काँग्रेसची वाट धरली, कारण काँग्रेसचं सरकार समोर येताना दिसतंय. अशीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या 3 पक्षांचं सरकार महाराष्ट्रात येत आहे. असे सर्व पद्धतीचे सगळे इनपुट पूर्ण ग्रामीण भागातून, शहरी भागातून ज्यावेळेस येत आहेत त्यावेळी त्याची अस्वस्थता राजकीय पटलावर ही समोर दिसणार हे स्वाभाविक आहे. आणि त्यामुळेच भाजपची जी आत्ताची परिस्थिती आहे ती आणखी डामाडोल होईल, आणखी ती खाली जाईल. भाजपचे कुठलेही नेते स्वतःच्या खांद्यावर ही जबाबदारी घेऊन निवडणुकीत आम्ही रिझल्ट देऊ असं म्हणण्याची आत्ता परिस्थिती राहिलेली नाही. अन्य पक्ष फोडून, वेगवेगळ्या युत्या करून, ह्याचा काही आमदार घे, त्याचे आमदार घे असं करून जी काही राजकीय संस्कृती एक चांगली भारतीय जनता पक्षाने असलेली मोडून काढली, तिचा परिणाम या निवडणुकीत नक्की दिसल्याशिवाय राहणार नाही. आत्ता गडकरी साहेब जर प्रचाराची धुरा सांभाळणार असतील, काम करणार असतील निवडणुकीचं, तर त्यांचं मॉरल किती महत्त्वाचं असेल हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. मला माहिती आहे की गेल्या 3 वर्षापूर्वी दिल्लीत जी चर्चा झाली की गडकरी साहेबांनी महाराष्ट्रातली भाजपची धुरा सांभाळावी, सरकारची धुरा सांभाळावी. गडकरी साहेबांनी स्पष्ट शब्दात या विषयाला नकार दिला होता. त्यांनी सांगितलं होतं की जी काही परिस्थिती निर्माण झाली ती चांगली करण्याला मी आता इंटरेस्टेड नाही, कारण हे आता आवाक्याच्या बाहेर गेलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून गडकरी साहेब इतके दिवस महाराष्ट्रात लक्ष घालत नव्हते. पण सरते शेवटी भाजपचे शीर्षस्थ नेते असोत, ते मोदी, अमित शहा असोत, जे स्वतःला फार मोठे या क्षेत्रातले निवडणुकीतले तज्ज्ञ समजतात, तेही आता जवळपास गडकरींना सरेंडर झालेत. महाराष्ट्रातले भाजप, प्रदेश भाजप सरेंडर होऊन गडकरी साहेबांच्या शेवटी पायावर गेलंय. आणि त्या भाजपच्या ज्या काय प्रमुख नेत्यांमध्ये समावेश होतो ते गडकरी साहेब आता नाईलाजाने का होईना भाजपची धुरा राज्यात 1 महिन्यासाठी म्हणजे एक टेम्पररी अरेंजमेंट म्हणून सांभाळणार आहेत. सुदैवाने गडकरी साहेबांचे सर्व पक्षांबरोबर चांगले संबंध आहेत. ते महामार्गांची कामं असोत, रस्ते विकासाच्या संदर्भात सगळी कामं असोत, सर्व पक्षांबरोबरचे संबंध असोत, सर्वांबरोबर चांगले संबंध ठेवतात. त्यामुळे त्यांच्या एकूण वागण्या बोलण्यात एक सुसंस्कृतपणा आहे. त्यामुळे त्यांच्या टीका टिप्पणीवर आणि गडकरी साहेबांवर टीका टिप्पणी आमच्यासारख्यांवर खूप मर्यादा येणार, का आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं. पण एक आता ही विचारांची लढाई तयार झाली आहे. ही एक राजकीय, सांस्कृतिक, भावनिक लढाई महाराष्ट्र विरुद्ध, महाराष्ट्राच्या विरोधात असलेल्या शक्तींची लढाई सुरू झाली. त्यामुळे गडकरी साहेब जरी आले, त्यांनाही माहिती आहे ते मनातून इच्छुक नव्हते, लोकसभेत इच्छुक नव्हते, कारण गडकरी साहेबांना स्वतः नागपूरच्या मैदानात पाडण्यासाठी भाजपचेच नेते प्रयत्नशील होते, हे स्वतः गडकरी साहेबांना माहिती आहे. त्यामुळे ही काय परिस्थिती आहे हे गडकरी साहेबांनी समजून घेतलेलं आहे. आणि आत्ता ज्या 50 ते 60च्या दरम्यान भाजपच्या जागा येतात, गडकरी साहेब आले तरी त्यात फार फार तर किती फरक पडेल हा आता खरा प्रश्न आहे. पण महाराष्ट्राचे जे भाजपचे इन्चार्ज आहेत वैष्णवजी आणि भूपेंद्र सिंग, त्यांनी ज्या पद्धतीने आता याची रचना केली, एक मी आधीच्याही काही दिवसांपूर्वीच्या व्हिडिओत सांगितलं होतं की मोदी आणि शहा यांना महाराष्ट्राच्या निवडणुकीत काही फार स्थान देऊ नये असं भाजपच्या ज्या पाहणी करणाऱ्या प्रमुख नेत्यांचं जे काय त्याच्यात इनपुट घेण्यात आलं त्यात तो महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबरीने देवेंद्र फडणवीस यांच्या हाती इलेक्शन देऊ नये महाराष्ट्राची, नाहीतर तुमच्या संख्या ही 50-60च्या ज्या दारात घुटमळत आहेत त्याच्यापेक्षा काही वाढ होणार नाही असं जे निरीक्षण आहे. आणि त्याची जी काही सगळी आखणी करण्यात आली त्यातून असं दिसतंय की फडणवीसांची एक्झिट महाराष्ट्रात जवळजवळ आता सुरू झाली आहे. ते आता दिल्लीत काही महत्त्वाचं पद घेणार की महाराष्ट्रातच काय पद्धतीने काम करणार हे माहीत नाही. पण महाराष्ट्राची निवडणूक ही भाजप आणि फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे, जो पुरोगामी विचार आहे, त्याच्या विरोधात लढली जाणार हे आता निश्चित झालं आहे. कारण त्याची रचना महाराष्ट्राची आत्तापर्यंतची जी काही राजकीय सांस्कृतिक पार्श्वभूमी होती त्याच्या विरोधात जे भाजपने काम केलं, जे मोदी शहा यांनी काम केलं, त्याचा परिणाम म्हणून ही लढाई आता अपरिहार्य आहे. धन्यवाद.